गुड मॉर्निंग. आज आपण केंद्र राज्य संबंध हा टॉपिक पाहणार आहोत. भारतीय संविधानात केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारचे अधिकार क्षेत्र आणि विषय निश्चित केलेले आहेत आणि हे दोन्ही सरकार आपापल्या अधिकार क्षेत्रात कार्य करताना आपल्याला दिसतात. परंतु भारतीय संविधानात अशा काही तरतुदी आहेत की ज्या तरतुदीच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा संबंध आपल्याला दिसून येतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण केंद्र आणि राज्य यांचे विधिविषयक संबंध आणि प्रशासकीय संबंध याचा अभ्यास केला. आज आपण केंद्र राज्य यांचे आर्थिक संबंध हा टॉपिक आपण समजून घेऊ. भारतात आपण संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आणि त्यामुळं केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही शासनाचे प्रशासकीय कार्य सुव्यवस्थित चालण्यासाठी दोन्ही शासनाच्या मिळकतीच्या बाबी म्हणजे उत्पन्नाच्या बाबी वेगवेगळ्या केल्या आहेत. केंद्र सरकारला जे विषय दिले आहेत त्या विषयापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर केंद्र शासनाचा अधिकार असतो आणि राज्य सरकारला जे विषय दिले आहेत त्या विषयापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर राज्य सरकारचा अधिकार असतो. परंतु ह्या दोन्ही सरकारच्या मिळकतीच्या बाबी वेगवेगळ्या दिल्या असल्या तरी बहुतांश वेळा राज्य सरकार हे केंद्र सरकारवर अवलंबून असताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे राज्य सरकार पाहिजे त्या प्रमाणात आर्थिक दृष्टीने तेवढे प्रबळ किंवा सक्षम नाही आहे तसं आपल्याला भारतामध्ये दिसून येते. आपण ऑस्ट्रेलिया किंवा कॅनडा या देशाचा जर अभ्यास केला तर ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारना मदत करते, परंतु स्वित्झर्लंडमध्ये तिथले जे घटक राज्य आहेत तिथले घटक राज्य हे केंद्र सरकारना मदत करताना आपल्याला दिसून येतात. पण भारतामध्ये हे राज्य सरकार हे आर्थिक दृष्टीने दुर्बळ असल्यामुळे केंद्र सरकार यांना मदत करतात अशी एक वास्तविकता आपल्या डोळ्यासमोर आहे. तर आपण आता पाहू की कोणत्या अशा तरतुदी आहेत भारतीय संविधानात की ज्या तरतुदीच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा आर्थिक संबंध दिसून येतो. केंद्र सरकारच्या उत्पन्नाच्या बाबी आहेत ज्याप्रमाणे म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जो काही व्यापार होतो म्हणजे आयात होते, निर्यात होते, व्यापार होतो, या बाबीपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर केंद्र सरकारचाच अधिकार असतो. तंबाखूवरील कर असो, निगम कर आहे, हवाई वाहतूक आहे, त्याला आपण विमानानं आपण जाणे येण्याचा जो प्रवास कर म्हणतो त्याच्यावर केंद्र सरकारचाच अधिकार असतो. नाविक वाहतूक आहे, रेल्वे प्रवास कर आहेत, माल वाहतूकवरील कर आहेत, शेतीचे उत्पन्न वगळता इतर उत्पन्नावरील कर आहे, वृत्तपत्राच्या खरेदी विक्रीवरील कर आहेत, जाहिरातीवरील कर आहेत, आपल्या राज्याच्या बाहेर जो काही व्यापार होतो म्हणजे आंतरराज्य व्यापार होतो त्या व्यापारावरील कर आहेत, टेलिफोन, वायरलेस प्रसारण या संचार माध्यमापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर सगळा केंद्र सरकारचा अधिकार असतो. आणि घटक राज्याच्या उत्पन्नाच्या बाबी या खालीलप्रमाणे आहेत. शेतसारा आहे, शेत उत्पन्नावरील कर आहेत, शेत जमिनीच्या मालमत्तेवरील वारसा कर आहेत, म्हणजे आपली जमीन आपल्या वारसा हक्काने आपण मुलाबाळाच्या नावावर करून देत असतो, बहिणीच्या नावावर करून देतो, भावाच्या नावावर करून देत असतो. असा मालमत्तेवरील वारसा करावर राज्य सरकारचा अधिकार असतो. जमिनी आणि इमारतीवरील कर आहेत, खाणकामासंबंधी हक्कावरील कर आहेत, अफू मादक पदार्थावरील उत्पन्नावरील कर आहे, विजेवरील कर, वृत्तपत्र व्यतिरिक्त जाहिराती आणि आकाशवाणी दूरदर्शनवरील कर आहेत, व्यवसाय कर आहेत, चैनीच्या वस्तू यावरील कर आहेत, जुगार आहेत, यात्रा कर आहे, पशुवरील कर आहेत, लॉटरी, अशा अनेक प्रकारचे जो कर आहेत या करापासून मिळणाऱ्या उत्पन्न घटक राज्याचा अधिकार असतो. आता या भारतीय संविधानामध्ये
या काही तरतुदी आहेत की या तरतुदीच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा संबंध आपल्याला दिसून येतो. केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यातील उत्पन्नाची वाटणी म्हणजे काही कर हा केंद्र सरकार गोळा करत असतो, पण केंद्र सरकारने हा कर गोळा केल्यानंतरही तो कर राज्यांना समान वाटून दिला जात असते. नंतरची तरतूद आहे राज्यांना आर्थिक सहाय्य आणि अनुदान. आता भारतीय संविधानामध्ये म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या दोन्ही सरकारच्या मिळकतीच्या बाबी वेगवेगळ्या दिल्या आहेत. तरी पण भारतात काही राज्य आहेत की ते काही राज्य आर्थिक सक्षम नाही आहेत, ते केंद्र सरकारवर अवलंबून असताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे केंद्र सरकार अशा राज्यांना आर्थिक मदतही करत असते आणि अनुदान सुद्धा देत असते. जसं ज्याप्रमाणे उदाहरण पश्चिम बंगाल आहे, बिहार आहे, आसाम आहे, उडीसा आहे. या राज्यामध्ये तागाचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे तागावरील कर आणि तागापासून ज्या वस्तू तयार केल्या जात असतात त्या वस्तूच्या करावर सरकार अनुदान देत असते. त्याच पद्धतीनं राज्यातील ज्या अनुसूचित जाती जमाती आहेत त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक शैक्षणिक विकासासाठी केंद्र यांच्या विकासासाठी जर राज्य सरकार काही योजना आखत असतील तर म्हणजे केंद्र सरकारच्या संमतीने राज्य सरकार जर एखादी अनुसूचित जाती जमातीच्या कल्याणासाठी जर काही प्रोजेक्ट किंवा म्हणजे यांच्या कल्याणाचा काही कार्यक्रम जर राज्य शासनाने हाती जर घेतला असेल तर अशा कार्यक्रमावर केंद्र सरकार अशा राज्यांना अनुदान देत असते. त्याचबरोबर सार्वजनिक कल्याणासाठी जर एखादी राज्य काम करत असेल तर अशा सार्वजनिक कल्याणाच्या कामासाठी सुद्धा राज्य सरकार त्यांना केंद्र सरकार अशा राज्यांना अनुदान देत असते. त्याचबरोबर राज्य सरकारला जर काही पैशाची जर गरज जर पडली तर राज्य सरकार कर्ज घेऊ शकते आणि कर्ज घेतल्यानंतर कर्ज घेऊ शकते किंवा काही अटीवर केंद्र सरकार त्या कर्जाची हमी सुद्धा देऊ शकते. पण जोपर्यंत राज्य सरकार आधीच जे कर्ज आहे त्या आधीच्या कर्जाची परतफेड करत नाही तोपर्यंत राज्य सरकारला केंद्र सरकारच्या संमतीशिवाय नवीन कर्ज घेता येत नाही. अशा प्रकारचे तरतूद आहेत आणि त्यामुळे मग केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा संबंध आपल्याला दिसून येतो. म्हणजे राज्य सरकारनं कर्ज देणे म्हणजे संसदेनं निर्धारित केलेला काही नियमाच्या आधारावर केंद्र सरकार राज्य सरकारना कर्ज देत असते किंवा त्या कर्जाची हमी सुद्धा देऊ शकते आणि जोपर्यंत त्या कर्जाची राज्य सरकार परतफेड करत नाही तोपर्यंत नव्याने राज्य सरकार कर्ज घेऊ शकत नाही, याचं आपण विश्लेषण केलंच आहे. तर नंतर आहे संचित निधी. तर सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकार प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये एक आर्थिक रकमेची तरतूद करत असते, म्हणजे एक संचित निधी असते. त्या संचित निधीची मोठ्या प्रमाणात एक आर्थिक तरतूद करून ठेवण्यात येत असते. या संचित निधीतून जर एखाद्या राज्यामध्ये एक नैसर्गिक आपत्ती घडून आली, जसं भूकंप आहे, दुष्काळ पडला किंवा मोठ्या प्रमाणात भूकंप आहे, दुष्काळ पडला, तर अशा प्रकारच्या जर नैसर्गिक आपत्त्या जर निर्माण झाल्या तर अशा संचित निधीतून केंद्र सरकार राज्य सरकारांना अनुदान देत असते किंवा आर्थिक मदत करत असते. नंतरच आहे वित्त आयोग. केंद्र सरकार दर 5 वर्षांनी राष्ट्रपतीच्या नियंत्रणाखाली एक वित्त आयोगाची नियुक्ती करत असते आणि या वित्त आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या उत्पन्नाची वाटणी करणे आणि केंद्र सरकारकडून जे काही राज्य सरकारना अनुदान दिले जात असते त्या अनुदानाची सुद्धा खर्चाचा तपशील केंद्र सरकार घेत असतो. आणि त्याचबरोबर हे वित्त आयोग
कोणत्या राज्यांना किती अनुदान द्यायचं, कोणत्या राज्यांना किती पैसे द्यायचे या संदर्भात सुद्धा शिफारस करण्याचा अधिकार या वित्त आयोगाला आहे. नंतर आहे आर्थिक आणीबाणी कलम 360, म्हणजे भारतामध्ये जर एखादी आर्थिक मंदी निर्माण झाली तर अशा आर्थिक मंदी नियंत्रित आणण्यासाठी केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशापासून क्लास 3-4 कर्मचाऱ्यापर्यंत सगळ्यांच्या पेमेंट म्हणून कटौती करत असते आणि अशा पद्धतीने एक आर्थिक फंड तयार करत असतो आणि या फंडामधून अशा आर्थिक मंदीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचं काम केंद्र सरकार करत असते. त्यामुळे सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा आर्थिक संबंध आपल्याला दिसून येतो. आता भारतामध्ये आपण संघराज्य शासन पद्धतीचा आपण स्वीकार केलेला आहे आणि दोन्ही सरकारला त्यांचे अधिकार क्षेत्र आणि विषय निश्चित केलेले आहे. तरी पण अनेक प्रसंगी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात मोठ्या प्रमाणात संघर्ष होताना दिसून येतो. म्हणजे 1967 पर्यंत जोपर्यंत केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये काँग्रेस या पक्षाचे सरकार होते तोपर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संघर्ष कमी प्रमाणात होता. परंतु 1967च्या नंतर आणि 1977च्या नंतर जसे ज्या प्रमाणात विरोधी म्हणजे राज्यामध्ये ज्या प्रमाणात विरोधी पक्षाचे सरकार आले आणि विरोधी पक्षाचे सरकार स्थापन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये संघर्ष होताना आपल्याला दिसून येतो. आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संबंधातील संघर्षाचे कारण आहेत राज्यपालाची भूमिका. कारण प्रत्येक राज्यामध्ये आपण ज्या राज्यपालाची नियुक्ती करतो तो राज्यपाल केंद्र शासनाचा प्रतिनिधी असतो, कारण त्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करत असतो आणि त्यामुळे बहुतांश वेळा राज्यपाल हा पक्षपाती भूमिकेतून वागत असतो. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष होताना आपल्याला दिसून येतो. त्याचं उदाहरण आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायलाच आहे. म्हणजे जेव्हा महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं, जास्तीत जास्त सीटा भाजप या पक्षाला मिळाल्या आणि काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षाला कमी सीटा मिळाल्या. परंतु कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळं सरकार स्थापन होऊ शकलं नाही महाराष्ट्रात. आणि नंतरचा मग गोंधळ तुम्हाला माहित आहे. अजित पवारांनी काही सदस्यांच्या संमतीचं पत्र राज्यपालाला म्हणजे बीजेपीला समर्थनाचं राज्यपालाला पत्र दिलं आणि त्याच्याने एक गोंधळ निर्माण झाला. छोट्याशा रूम मध्येच रात्रीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथविधी घडण्यात आलेला होता. हे घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहेत. अशा प्रकारचे पक्षपाती म्हणजे हे काही बीजेपीच्याच काळात घडलेला प्रसंग नाही आहेत आणि काँग्रेसच्या सुद्धा काळामध्ये राज्यपालांनी पक्षपाती भूमिका घेतलेली आहे. तर यावरून सुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचे संघर्ष होताना आपल्याला दिसून येतं. दुसरी आहे अखिल भारतीय सेवा, म्हणजे ज्या अखिल सनदी सेवक वर्गाची प्रत्येक राज्यामध्ये जे नियुक्ती केल्या जात असते, हे सेवक सुद्धा केंद्र सरकारचे हस्तक म्हणूनच कार्य करतात असा सुद्धा आरोप केंद्र सरकारवर आहे. त्यामुळे सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्यामध्ये संघर्ष मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. दुसरं आहे की 42व्या संविधान दुरुस्तीनुसार एक अशी तरतूद केली की एखाद्या राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्थेचा भंग झाला या कारणासाठी केंद्र सरकार राखीव पोलीस दल प्रत्येक राज्यामध्ये पाठवू शकते आणि त्यामुळे सुद्धा केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये संघर्षाचं कारण बनलेलं आहे. नंतर आहे राष्ट्रपती राजवट. अनेक वेळा पक्षपाती भूमिकेतून 356 कलमाच्या अंतर्गत त्या राज्यातील संविधानिक शासन यंत्रणा कोसळली म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहेत आणि काँग्रेसच्या काळात असो किंवा बीजेपीच्या काळात असो. तर या राष्ट्रपती राजवट या बाबीतून सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये संघर्ष होताना आपल्याला दिसून येतो. आर्थिक कारणावरून सुद्धा यांचे संघर्ष होतात, कारण राज्य सरकारला पाहिजे त्या प्रमाणात आर्थिक दृष्टीने सक्षम नाही. त्यामुळे अनेक वेळा त्यांना केंद्र सरकारवर अवलंबून राहावं लागते आणि त्याला जर
बाहेर म्हणजे आपल्या देशाच्या बाहेर एखाद्या संस्थेकडून जर कर्ज घ्यायचं असेल तर जोपर्यंत केंद्र सरकार संमती देत नाही किंवा त्यांच्या संमतीविना ते कर्ज घेता येत नाही, त्यामुळे यांच्यात या आर्थिक कारणावरून सुद्धा यांच्यात संघर्ष होताना दिसून येतो. तर हे झालेले आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे संघर्षाची कारणे. तर आता आपण भारतामध्ये संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केल्यामुळं जोपर्यंत केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सहकार्याचे संबंध राहत नाही, म्हणजे सहकार्याचा संबंध राहत नाही, तोपर्यंत ही संघराज्य व्यवस्था यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळं यांचे संबंध शांततेचे आणि सहकार्याचे निर्माण होण्यासाठी अनेक प्रकारच्या समित्या नेमल्या आहेत. त्यात राजमंडळ कमिटी असो, अशा प्रकारच्या त्यांनी काही दुरुस्त्या सुचवल्या, पण पाहिजे त्या प्रमाणात काही त्या दुरुस्त्याचं अंमलबजावणी झालेली नाही. इथेच आपण केंद्र राज्य संबंध हा टॉपिक समाप्त करू आणि नंतरच्या लेक्चरमध्ये आपण राज्यपाल हा टॉपिक सुरुवात करू.